बऱ्याच जणांना गैरसमज असतो की मासिक पाळीमध्ये अशुद्ध रक्त निघून जातं हो. आणि ती बाई नंतर शुद्ध होते. आता एक मला सांग, आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं शुद्ध आणि अशुद्ध रक्त नसतं. हं? आपण आपल्यासाठी केलेली ती उपमा आहे. हं, हं. आपल्या शरीरातलं रक्त सेम असतं. म्हणजे माझ्या हाताला कापलं तर जे रक्त येईल तेच रक्त त्या स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये येतं. हं, हं. हे असं कुठलंही वेगळं कंपार्टमेंट किंवा वेगळं कपाट नसतं जिथं ते अशुद्ध रक्त साठवलं जातं आणि मग ते पाळीमध्ये टाकलं जातं. असं काही स्त्रीला वेगळा अवयव नसतो. मासिक पाळीत जे रक्त येतं ना, तर त्या रक्तामध्ये बरेचसे घटक असतात. म्हणजे काय, तर गर्भाशयाच्या पिशवीच्या अस्तराचा स्तर असतो, स्त्रीबीज असतं, रक्त असतं. हे सगळं रक्त जे आहे ते एकदम बाहेर येत नाही. कुठलंही रक्त समजा बाहेर आलं आणि ठेवलं आपण, तर त्याला एक प्रकारचा विशिष्ट गंध येतो. सेम थिंग मासिक पाळीतलं जे रक्त येतं ते ह्या सगळ्या घटकांमध्ये असतं, ते हळूहळू बाहेर येतं. त्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारचा दर्प किंवा वेगळ्या प्रकारचा वास येतो.